नमस्कार, श्री स्वामी समर्थ. पिस्ता साल्ट्सपासून वॉल हँगिंग बनवलं मी. ते कसं बनवलं ना ते मी तुम्हाला सांगतेच. चला तर मग. इथे मी कार्डबोर्ड घेतला आहे, त्यावर ना प्लेट ठेवून पेन्सिलच्या साहाय्यानं गोल लाईन मारून घेतली. त्याला कात्रीने छान गोल कट करून घेतलं. इथं ना मी फेविस्टिक घेतला आहे, त्याला ना मी छान असं सगळीकडून कडेनं लावून घेतलं. व्हाईट कलरचा क्राफ्ट पेपर घेतला आणि त्याला मी असं गोल साईजमध्ये छान चिपकवून घेतलं. पिस्त्याच्या साल्टला मी अगोदरच कलर लावून घेतला होता. हे साल्ट चिटकवण्यासाठी ना मी इथं फेविगम घेतले, त्याला ना असं एक एक करून छान चिटकून घ्यायचं. खूप महागड्या वस्तू आणूनच आपलं घर छान दिसतं असं काही नाही. घरच्या घरी स्वस्तात मस्त आपण असा जुगाड करून पण आपलं घर छान डेकोरेट करू शकतो. घरी पिस्ता आणला की काय खातो टाकूनच देतो ना त्याचं साल्ट. मग असं त्यापासून ना टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवून घ्यायच्या. पिस्त्याच्या साल्टपासून आपण खूप काही छान वस्तू बनवू शकतो. असे त्याचे छोटे छोटे फ्लावर पण बनवू शकतो, वॉल हँगिंग पण बनवू शकतो. असं एक एक करून पूर्ण गोल राऊंड कंप्लीट करून घेतला मी इथं. फ्लावर बनवण्यासाठी ना मी इथं रेड कलर दिला होता. फ्लावर बनवण्यासाठी ना इथे मी फेविक्विक लावून असे 3 साल्ट चिपकून घेतले. तुम्ही बघू शकता. आणखीन एक फ्लावर बनवून घ्यायचं ह्या एक साईडला. 3 करून पिस्ता साल्ट्स घ्यायचे आणि त्याचे छान फ्लावर बनवून घ्यायचे. इथं ना मी कलरच्या पेन्सिलनं त्याला छान फ्लावरला अशा लाईन मारून घेतल्या. एक एक करून ना त्याला सगळे फ्लावर बनवून घ्यायचे. इथे ना मी 4च बनवले होते, पण मी इथं 7 बनवायचे म्हणून आणखीन त्याला छान असं साल्टनं पुन्हा फ्लावर बनवून घेतले. त्याला पण मी असं ना पेन्सिलनं लाईन मारून घेतल्या. टाकाऊ वस्तूपासून जर आपण अशा टिकाऊ वस्तू बनवत राहिल्यात ना, रोज काही ना तर काही आपल्याला मनामध्ये सुचतंच, हे बनवू ते बनवू. आपण असं क्राफ्टपासून काही पण बनवलं ना, घरामध्ये लहान मुलं असतील तर ते पण बघतात कसं बनवायचं काय, आणि ते पण छान शिकतात मग नंतर. चला तर मग. मी ना इथं छान असे पानाच्या आकारामध्ये छान पान तयार असे बनवून घेतले. इथे ना मी ग्रीन पेंट कलर घेतलाय. एक एक करून ना सगळे पान बनवून घ्यायचे. हे खूप इझी असतं, कोणी पण करू शकतं. एक एक करून मी इथे सगळे पान बनवून घेतले. बघा आता छान दिसत आहे ना. अगदी 2 कलरमध्येच ते किती छान कलरफुल दिसत आहे ना. हे बघा किती कमी वेळामध्ये आपलं बनवून झालं वॉल हँगिंग. कसं दिसत आहे ना, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.